मित्रांनो, कल्पना करा, आज रात्री तुम्ही झोपलात आणि उद्या सकाळी पृथ्वीवर एकही माणूस उरलेला नाही. ना गाड्यांचा आवाज, ना मोबाईलची रिंगटोन, ना शहरांची गडबड, फक्त वारा आणि निसर्गाचा शांत श्वास. पण प्रश्न असा आहे, मानवाशिवाय पृथ्वी जगू शकेल का? शहरे, अणुऊर्जा केंद्र, प्राणी, जंगलं यांचे काय होईल? माणूस नाहीसा झाला, पण त्यांच्या खुणा अजून जिवंत आहेत. काही ठिकाणी वीज चालू राहील, टी व्ही, रेडिओ काही काळ सुरू राहतील, रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या तशाच राहतील, विमानं आकाशातून कोसळतील, पायलट नाही, कंट्रोल टॉवर नाही. शहरं अजून उभी आहेत, पण ती मृत आहेत. काही दिवसात वीज बंद पडतील, पाणी पुरवठा थांबेल, हॉस्पिटल्स शांत होतील, अणुऊर्जा केंद्रांमध्ये आपोआप सेफ्टी सिस्टम सुरू होतील. पण काही ठिकाणी रेडिएशनचा धोका वाढेल. माणूस नाही, पण त्याने निर्माण केलेला धोका अजून आहे. एका महिन्यात गवत रस्त्यावर उगवेल, वेली इमारतींना कवटाळतील, उंदीर, कुत्रे, मांजरी मोकळ्या होतील, शहरं हळूहळू जंगल बनायला लागतील. निसर्ग वाट पाहत होता आणि आता तो परत येतोय. एका वर्षात जंगलातील प्राणी शहरात येतील, सिंह, वाघ पुन्हा राज्य करतील, पाळीव प्राणी काही जगतील, काही नष्ट होतील. माणूस नसताना फक्त मजबूत प्रजाती टिकतील. 10 वर्षात इमारती कोसळायला लागतील, पावसामुळे लोखंड गंजेल, येणारा पूर शहरांना बुडवेल, न्यूयॉर्क, मुंबई, दिल्ली नावे उरतील, शहरे नाही. 50 वर्षांनंतर प्रदूषण जवळजवळ नाहीसे होईल, नद्या स्वच्छ होतील, जंगल दुप्पट वाढतील, पृथ्वी म्हणेल, शेवटी मी मोकळी झाले. 100 वर्षांनंतर फक्त काही पुतळे उरतील, गाड्यांचे सांगाडे गंजतील, पुस्तके कुजतील, इतिहास उरेल, पण माणूस नाही. 1000 वर्षांनंतर संपूर्ण पृथ्वी जंगलांनी व्यापलेली असेल, मोठे प्राणी परत येतील, शहरांच्या मागमूसही राहणार नाही. जर कोणी एलियन आला तर त्यांना माणूस अस्तित्वात होता यावर विश्वासही बसणार नाही. 1 दशलक्ष वर्षांनंतर मानवाच्या हाडांचेही अवशेष राहणार नाहीत, पृथ्वी नव्याने जन्म घेईल. माणूस एका क्षणासाठी होता या ग्रहाच्या इतिहासात. जर माणूस पृथ्वीवरून नाहीसा झाला तर पृथ्वी थांबणार नाही. सूर्य उगवेल, नद्या वाहत राहतील, जंगल वाढत राहतील, प्राणी आपलं आयुष्य जगतील. पण एक गोष्ट कायमची बदलेल, कोणीही प्रश्न विचारणार नाही, आपण कोण आहोत, आपण इथे का आहोत. पृथ्वी जिवंत राहील, पण साक्षीदार नसेल.